नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. सूत्रसंचालन कसं करावं हे बऱ्यापैकी आता सर्वांना समजलेलं आहे. आजचा जो घटक अतिशय महत्वाचा आहे. सूत्रसंचालनाची अर्थात कार्यक्रमाची रूपरेषा सूत्रसंचालकाला माहिती असावी. सूत्रसंचालन कसं करावं, कोणकोणत्या टप्प्यावरती निवेदकानं काय काय बोलावं हे जितकं महत्वाचं आहे त्याही पेक्षा सूत्रसंचालकाला कार्यक्रमाची रूपरेषा माहिती असणं अतिशय महत्वाचं आहे. कारण एखाद्या अशा कार्यक्रमाला सूत्रसंचालकाला बोलवलं जातं की त्या कार्यक्रमाची रूपरेषा ही निवेदकानेच ठरवावी लागते आणि अशा वेळेस कोणत्या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या द्वारे मी आपल्याला देत आहे. तर हा व्हिडिओ आपण काळजीपूर्वक पहा आणि आपल्या वहीमध्ये सूत्रसंचालनाची रूपरेषा नेमकी कशी असते तर ते आपण समजून घेऊया. प्रथम उपस्थितांचं स्वागत. सूत्रसंचालकानं कार्यक्रमाचं विषय आणि त्या विषयाला सविस्तर थोडंसं 1-1.5 मिनिटाचं विवेचन करून उपस्थितांचं स्वागत ज्या वेळेस मान्यवर कार्यक्रमाला येतील त्यांचं शाब्दिक स्वागत हे संयोजकांच्या वतीनं करणं अपेक्षित असतं. ज्यांनी कार्यक्रम आयोजन केलेलं आहे, संयोजन केलेलं आहे त्यांच्या वतीनं उपस्थितांचं स्वागत 1 नंबरचं. सूत्रसंचालनाच्या रूपरेषेमध्ये उपस्थितांचं स्वागत 2 नंबर आहे. सूत्रसंचालनाच्या रूपरेषेमधला दुसरा आहे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन. हे सूत्रसंचालकाने रूपरेषेमध्ये लक्षात घेणं अपेक्षित आहे की ते 2 नंबरमध्ये दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन हा 2 नंबरचा रूपरेषेमधला मुद्दा आहे. 3 नंबर कार्यक्रमाचं प्रास्ताविक. सूत्रसंचालन रूपरेषेमधला तिसरा मुद्दा आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक. कार्यक्रमाचे प्रस्तावना वेगळं आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक वेगळं. प्रस्तावना ही सूत्रसंचालनाच्या सुरुवातीला म्हणजे कार्यक्रमाच्या विषयाला अनुसरून प्रस्तावना असते, तर प्रास्ताविक म्हणजे कार्यक्रमाचा आयोजनाचा उद्देश हा प्रास्ताविकामध्ये असतो. आणि प्रास्ताविक सादर कोण करतं तर प्रास्ताविक सादर हे कार्यक्रमाचे नियोजक, आयोजक, संयोजक हे कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत असतात. आणि सूत्रसंचालनाच्या रूपरेषेमध्ये कार्यक्रमाचं प्रास्ताविक हा संपूर्ण कार्यक्रमाचा आत्मा असतो हे निवेदकानं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथ्या कार्यक्रमाच्या रूपरेषेमधला चौथा मुद्दा आहे प्रमुख पाहुण्यांचं स्वागत व सत्कार. जे कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे आहेत तर त्यांचे सत्कार कुणाच्या हस्ते आहेत तर ते सूत्रसंचालकाने व्यवस्थितरित्या मांडणं अपेक्षित आहे. प्रथम सिनियरिटीनुसार क्रम या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये घेणं अपेक्षित आहे. सुरुवातीला सिनियर व्यक्ती, त्यानंतर त्या खालोखाल सिनियर, त्या खालोखाल असलेले सिनियर या पद्धतीनं. अर्थात आपण ज्या वेळेस चढत्या क्रमानं उतरत्या क्रमानं कार्यक्रमाची रूपरेषा आपण ठरवत असताना त्या रूपरेषेमधला मान्यवरांचा सत्कार, प्रथम सिनियर असणाऱ्या व्यक्तीचा प्रथम सन्मान, त्यानंतर त्याच्या खालोखाल सिनियर असणाऱ्या व्यक्तीचा सत्कार त्यावेळेस सूत्रसंचालकानं संयोजकांना विश्वासात घेऊन करणं अपेक्षित आहे. पुढील आहे मान्यवरांचं मनोगत. मान्यवरांच्या मनोगतामध्ये कार्यक्रमाचे संयोजक असणारे 1-2 जणांचं मनोगत, तसेच उपस्थित काही जणांचं आणि व्यासपीठावर मान्यवरांचं हे शेवटी मनोगत असतं. त्यानंतर कार्यक्रमाला जे उपस्थित आहेत प्रमुख पाहुण्यांचं मनोगत हा जो मुद्दा आहे म्हणजे प्रथम आपण काय पाहिलेलं आहे स्वागत, 2 नंबर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन, 3 नंबर कार्यक्रमाचं प्रास्ताविक, 4 नंबर प्रमुख पाहुण्यांचं स्वागत व सत्कार, 5 नंबर इतर मान्यवरांचे स्वागत व सत्कार. म्हणजे त्याच प्रमुख पाहुण्यांच्या स्वागत सत्कारामध्ये त्यानंतर इतर मान्यवरांचं स्वागत व सत्कार सूत्रसंचालकानं घ्यावेत. 6 नंबरचा आहे मान्यवरांची मनोगत. कार्यक्रमाच्या रूपरेषेमधला 6वा मुद्दा आहे इतर मान्यवरांची मनोगत. 7व्या नंबरला व्यासपीठावरील प्रमुख मान्यवरांची मनोगत. हा क्रम सूत्रसंचालकाने लक्षात घ्यावा. त्यानंतर जो कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे तर त्यांचं मनोगत, प्रमुख पाहुण्यांच्या मनोगताच्या नंतर अध्यक्षांचं मनोगत आणि कार्यक्रमाची सांगता अर्थात आभार प्रदर्शन, आणि आभार प्रदर्शनाच्या नंतर वंदे मातरम, राष्ट्रगीत किंवा पसायदानानं कार्यक्रमाची सांगता होत असते. हा एक टेंटेटिव्ह क्रम आहे. वेळेनुसार, परिस्थितीनुसार, संयोजकांच्या विचारानुसार
या सूत्रसंचालनाच्या रूपरेषेमध्ये बदल काही ठिकाणी होऊ शकतो किंवा त्या ठिकाणी आणखीन काही मुद्दे ऍड होऊ शकतात, हे सूत्रसंचालकाला याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. आणि हा व्हिडिओ आपण व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक पहा, अभ्यासा. आणि अशा काही कार्यक्रमाला निवेदकाला आमंत्रित केलं जातं की ज्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाला कार्यक्रमाची स्क्रिप्ट दिली जात नाही, कार्यक्रम पत्रिका दिली जात नाही आणि अचानकच कार्यक्रम 1 तासावरती असतो आणि अशा वेळेस सूत्रसंचालकाला सांगितलं जातं तुम्ही कार्यक्रमाचं रूपरेषा ठरवा आणि त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया. मग अशा वेळेस सूत्रसंचालकाला सूत्रसंचालनाची रूपरेषा त्यावेळेस लगेचच तयार करता यायला हवी. त्यासाठी तुम्हाला सूत्रसंचालनाची रूपरेषा ही तुम्ही माहिती करून घेणं गरजेचं आहे. नवे ती पाठांतर असणं आवश्यक आहे. धन्यवाद.